दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांबरोबर आहेत। त्यांची पत्नी राणी लंके या नगर दक्षिण लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे। त्या दृष्टीने त्यांचा प्रचारही सुरू केला आहे। या संदर्भात निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार का, या गेल्या 2 दिवसांपासून बातम्या सतत प्रसारित होत आहेत। याबाबत निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय। पाहुयात आमदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। घेण्यासाठी आम्ही काहीतरी नाश्ता केला पाहिजे, मी इकडे तिकडे हॉटेलवर बसलो, गेस्ट हाऊसला आलो आणि ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर अमोल कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली। 2 दिवसापूर्वी आपले शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य होतं, त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली। म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय अधिकृत कुठली चर्चा नाही। आता माझ्या परस्पर बरेच जणांनी सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार, हे करणार ते करणार, पण मलाच माहित नाही ना प्रवेश करणार। थोडक्यात मी असणार आहे, पण मला तर माहित पाहिजे ना। आता मग नंतर मला कोणीतरी पवार साहेबांची हे पण दाखवली, तर त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं। नाही, परंतु असं बोललं जातं की मोदी बागमध्ये पवार साहेबांची चर्चा झाली, आज मीटिंग झाली, त्यानंतर तुम्ही यांना भेटले कोल्हेंना, असं काय? नाही, मोदी बागेत माझा काही संबंधच नाही। कोल्हेंची पण भेट झाली, नक्की काय चर्चा? कोल्हेंची आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते योगायोगाने ते तिथे मुक्कामी होते वाटतं, तिथे भेट झाली आमची गेस्ट हाऊसला। नाही, पण एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे चर्चा चालू आहे आणि अमोल कोल्हेंनी देखील तुम्हाला एक लवकरात लवकर निर्णय घ्यावाचं आवाहन केलं होतं, तर त्या निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला जाईल? प्रत्येकाला कसं असतं, संघटना वाढवण्यासाठी प्रत्येक जण त्या त्या संघटनेला पदाधिकारी प्रयत्न करत असतो। त्यांनी सुद्धा महानाट्य ठिकाणी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन, लोकांचा सहभाग, हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर भेटलं तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलं। परंतु भविष्यामध्ये काय निलेश लंके हे नाही, अजून काहीच ठरलेलं नाही। तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं, राजकारण क्षणाला बदलत असतं, मिनिटाला बदलत असतं। राजकारणाकडे पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्याचं तथ्य नसतं, अर्थ नसतो। घडामोडी कशा बदलतात माहित नाही का? आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे, माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे। राजकारण माहित नसतं आता काय होणार आहे, थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर। लोकसभा निवडणूक लढवणार नाही, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे आणि माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे, पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला। पण तुम्ही मागच्या 1.5 वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय, त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण केलं। आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे। तुम्ही काल अजितदादांच्या मिटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता। या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे? नाही, मला एक असा कार्यकर्ता आहे तर मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि त्या निमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला यायला त्याला भेट होत असते। याचा अर्थ असं काही होऊ शकत नाही ना का मला निवडणूक लढवायची। मी आता काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असतो, याचा अर्थ मला काय तिकडे निवडणूक लढवायची। एक माणसाला एक छंद असतो माणसं जपण्याचा। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पारनेर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।